फरार आरोपी कृष्ण आंधळेसोबत काहीतरी वाईट झालं असावं. बीड हत्या प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर यांचा हा मोठा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आपल्या बरोबर आहेत. संदीप क्षीरसागरजी, आत्ताच उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली तुम्ही. अजून देखील कृष्ण आंधळे जो शेवटचा आरोपी आहे तो फरारच आहे. पोलिसांना अजून काही सापडले नाही. त्रिस्तरीय संपूर्ण समिती जी आहे ती या सगळ्या गोष्टीचा चौकशी करते. दादांसोबत या सगळ्या संदर्भात काही बोलणं झालं का आज? हे बघा, मला आता वाटत नाही तो व्यक्ती भेटेल. जो काही जुना इतिहास त्या भागातला आहे, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि जे अंगलट आल्यानंतर ते लोक परत दिसतच नाही, म्हणून मला असं वाटत नाही आता तो व्यक्ती परत भेटेल. त्याची हत्या झाली किंवा तो व्यक्ती कुठे कोणी गायब केला असं तुम्हाला संशय आहे का? हो, मला पूर्ण संशय. इतक्या दिवस पोलीस प्रशासनाने जर ठरवलं तर माणूस कुठेही सापडतो. इतके दिवस झाले तरी सापडत नाही, म्हणजे काहीतरी त्याच्यासोबत झालं असेल. अंजली दमाने देखील अजित पवारांची त्यांनी देवगिरीवर भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या संदर्भात काही पुरावे सापडले तर अजित पवार बोललेले की मी त्या संदर्भात धनंजय मुंडेचा राजीनामा घेईन. काल धनंजय मुंडेंच्या विरोधातले सगळे पुरावे जे आहेत ते अंजली दमाने यांनी सादर केले. चर्चा झाली का आज तुमची दादांबरोबर या सगळ्या संदर्भात? काही नाही, मी नेहमीच जेव्हा पण माझ्या मतदारसंघाच्या कामानिमित्त भेटतो तेव्हा हा विषय त्यांना बोलतो मी. ते मला त्यावेळेस पण सांगतात की संदीप म्हणे, जे कुणी विषय या जे गुन्हेगाराला मदत करणारा किंवा प्रशासनाला अडवून आला त्यावेळेस जे पण काही फोन रेकॉर्डवरती होणार त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई होणारच आहे. धनंजय मुंडेचा राजीनामा अजितदादा घेतील तुम्हाला वाटतंय? हे बघा, जसं दादांचा मला स्वभाव आहे आणि CDR वरती जे काही सापडेल आणि जे काही पुरावे अंजलीताईंनी तिथं दिलेत तिथं मला काही माहीत नाही, पण ते आढळल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावाच लागणार.